कुपवाडमध्ये 100 फुटी तिरंगा व कैलासवासी माजी आमदार शरद पाटील स्मृती उद्यानाचे सोमवारी भूमिपूजन। कुपवाड शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या 100 फुटी भारतीय तिरंगा ध्वज आणि कैलासवासी माजी आमदार शरद पाटील स्मृती उद्यान या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन सोमवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता मेन रोड कुपवाड येथे होणार आहे। उच्च आणि तंत्र शिक्षण आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आणि सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होणार आहे। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि उपमहापौर गजानन मगदूम यांच्या विकास निधीतून सुमारे 1.5 कोटी रुपयांच्या निधीतून हा प्रकल्प साकारण्यात येणार आहे। कुपवाड शहराच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या या प्रकल्पात भव्य 100 फुटी तिरंगा ध्वज उभारण्याबरोबरच कैलासवासी माजी आमदार शरद पाटील यांच्या स्मृती जपणारे आकर्षक आणि पर्यावरणपूरक उद्यान विकसित करण्यात येणार आहे। या कार्यक्रमात खासदार विशाल पाटील, विधान परिषद सदस्य इद्रिस नायकवाडी, मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे, सांगली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीर गाडगे, जिल्हाधिकारी मैनाक घोष, महानगरपालिका आयुक्त संजिता महापात्र, माजी खासदार राजू शेट्टी, श्रीमती रतन पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। कुपवाड शहराला स्वातंत्र्यसैनिक आणि देशभक्तांनी समृद्ध परंपरा दिलेली आहे। स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणारे स्वातंत्र्यसैनिक धोंडीराम बापू माळी, देशभक्त RP अण्णा पाटील, कैलासवासी देवाप्पा खोत, कैलासवासी माधवराव माने, कैलासवासी अण्णासाहेब परिसा गुंडाजे यांच्यासह अनेक ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांनी देशासाठी त्याग केला। त्यांच्या त्यागाची आणि देशभक्तीची प्रेरणा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम 100 फुटी तिरंगा ध्वज करणार आहे। नगरीचे उपमहापौर गजानन मगदूम यांच्या प्रयत्नातून या कुपवाड परिसरामध्ये एक अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीचं शरद पाटील सरांचं स्मारक उभं राहत आहे। त्याचबरोबर या स्मारकाच्या बरोबरच 100 फूट उंच भव्य आणि दिव्य असा एक तिरंगा झेंडा उभा करायचाही मानस आहे। या कार्यक्रमासाठी नामदार चंद्रकांतदादा, त्याचबरोबर या नगरीचे महापौर धीरज सूर्यवंशी, त्याचबरोबर खासदार विशालदादा, सुधीर गाडगे, त्याचबरोबर सुरेश भाऊ खाडे यांची उपस्थिती लाभणार आहे। या स्मारकाच्या समितीच्या वतीनं आम्ही माजी खासदार राजू शेट्टींना आमंत्रित केलेलं आहे। त्याचबरोबर जयश्रीताई उपस्थित राहणार आहेत। हजारोंच्या संख्येनं या ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित राहतील असं मी आवाहन करतो। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।